आणि यानंतर आता घेऊयात बीड प्रकरणातील काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। बीड प्रकरणाला 1 महिना उलटला। आतापर्यंत 7 आरोपींना अटक तर 1 जण मात्र अजूनही फरार। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सरेंडर अशा सध्या सीआयडी तो कोठडीमध्ये तर आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन तर निषेध व्यक्त करण्यासाठी सरपंच परिषदेचा निर्णय। संतोष देशमुखांच्या मसाजोग गावामध्ये ग्रामपंचायतीचं कामबंद आंदोलन तर मसाजोगमधील ग्रामपंचायत सदस्य गावकरी आंदोलनात सहभागी। संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण। बीड प्रकरणामध्ये 23 वर्षांचा पोरगा पोलिसांच्या हाती तुरी देतोय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं ट्विट तर सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाही, दानवेंची टीका। धनंजय मुंडे पंकजा मुंडे 3.5 कोटींची जमीन त्यांनी हडपली तर मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। पंकजा मुंडे या सुद्धा धुतल्या तांदळाच्या नाहीत तर धनंजय मुंडे यांची सुद्धा दहशत कमी करायला हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा तर सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चात सहभागी होणार। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये शरण आलेला वाल्मिक कराड याचं पद अजूनही कायम तर धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून केली होती शिफारस। मंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा मागणं हे म्हणजे निव्वळ राजकारण। आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची प्रतिक्रिया तर परळीतच नाही तर आष्टीमध्ये काय सुरू आहे तेही पाहावं। वाळूचे व्यवसाय कोणाचे? माजी आमदार बाळासाहेब आजबे यांचा सवाल।